नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण केलेलं आहे काळं तिखट. तर हे ना 1 किलो मिरच्या आणि पाव किलो बेडगी मिरची वापरून आपण हे 1.25 किलो मिरच्याचं हे काळं तिखट केलेलं आहे. तर 1.25 किलो मिरच्याचं पावणे 3 किलो आपलं तिखट झालेलं आहे, जवळजवळ पावणे 3 किलो. तर एवढं तिखट मला 10 महिने जातं. तर हे तुम्ही पाहू शकता. आता मी तिखट हे कसं केलं आहे ते तुम्हाला सांगते. तर इथे ना मी देठं काढून वाळवून या मिरच्या 1 किलो घेतलेल्या आहेत. मिरच्या जास्त आणायच्या, 1 किलो कधी आणायच्या नाहीत, का तर देठं काढून त्या कमी होतात, म्हणून आणताना 1.5 किलो आणायच्या. म्हणजे वाळवून देठं काढून त्या बरोबर 1 किलो घ्यायच्या. ही बेडगी मिरची पण अर्धा किलो आणली होती, ती वाळवून देठं काढून पाव किलो घ्यायची. थोडीफार शिल्लक राहते ती ठेवायची, नंतर लाल तिखटात ती वापरायला होती आपल्याला. पण काळ्या तिखटाला बरोबर असं मोजूनच प्रमाण घ्यायचं. तर 1 किलो देठं काढून वाळवून 1 किलो मिरची, पाव किलो बेडगी मिरची. हा कांदा ना 1 किलो कांदा मी कट करून उन्हात 8 दिवस मीठ लावून त्याला वाळविलं होतं. तर तो वाळवून पाव किलो झालेला आहे. 1 किलो कांदा, हे पाव किलो धने आहेत, तर पाव किलो खोबरं. तर आता मी ना सर्व साहित्याचं काही तुम्हाला प्रमाण आत्ता सांगत नाही, का तर व्हिडिओ खूप मोठा होईल. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिस्ट देते, तुम्ही पाहू शकता. तर मी काय मसाले असे वेगवेगळे का ठेवले, तर काही मसाले कोरडे टाकायचे असतात, काही कमी तेलात भाजायचे असतात, काही जास्त तेलात भाजायचे असतात, आणि काही तसेच कोरडे भाजायचे असतात, आणि काही तसेच न भाजता पण टाकायचे असतात. म्हणून तसे वेगवेगळे ठेवलेले आहेत हे. तर आता तुम्हाला वरवर तुम्ही पाहू शकता मी कसे हे केले ते. तर हे तीळ, खसखस आणि मोहरी हे तेलबिया असल्याने असतात. हे कुटायला देताना पण वेगळंच द्यावं लागतं, म्हणून ते वेगळंच ठेवलेलं आहे. ते वेगळंच कोरडं भाजणार आहोत. तर आपण ना मसाले भाजायला 1 वाटीभर तेल वापरणार आहोत, आणि 1 वाटी तेल आपण मसाला करायला डंकावर दिला का नाही, त्या मसाल्यात आपण टाकायला 1 वाटी तेल घेतलेलं आहे. तर हे जवळजवळ दोन्ही मिळून 400 ग्रॅम आपलं तेल आहे. 200 ग्रॅम तेल बसतं माझ्या एका वाटीत. आणि हे मीठ आपल्याला नंतर कुटायला जाताना द्यायचं आहे. तर मीठ ना 200 ग्रॅम घेतले, पण यावेळेस मला 150 ग्रॅमच मीठ लागलं. त्या मावशींनी त्यातलं थोडंसं शिल्लक दिलं मीठ नंतर. तर ते मीठ नंतर हे जास्त तेलात तळायचे आपल्याला. हळकुंड, सुंठा आणि दगडी फूल म्हणून हे वेगळंच ठेवलं. तर हळकुंड आपण फोडून घेऊ नंतर तळायच्या टायमिंगला. आणि हे कोरडेच टाकायचेत न भाजता. आपल्याला जिरे, शहाजिरे, लवंग, मिरी आणि दालचिनी याचा वास चांगला येतो आणि जास्त येतो, म्हणून हे ना बिना भाजताच टाकायचं. म्हणजे आपला मसाला ह्याच्यामुळे छान होतो, न भाजता जरी टाकलं तरी. वाटलंच तर तुम्ही त्याला ओबडधोबड नुसतं गरम जरी केलं कढईत तरी चालेल, पण मी तसंच टाकणार आहे. तर आता त्याच्यातच मीठ ठेवून हे बाजूला ठेवून देते, का तर आता हे आपल्याला काय भाजायचं नाही म्हणून. तर आता जास्त तेलात भाजायचं आपण एका साईडला ठेवले. तळायचे ती कमी तेलात भाजायचं ते वेगळंच ठेवले, आणि कोरडं भाजायचं ते वेगळंच ठेवले. तर आपलं तेल कडकडीत गरम झाले की नाही ते कसं ओळखायचं, तर त्याच्यात आपण एक लसणाची कुडी टाकायची. ती लालसर झाली की आपलं तेल कडकडीत गरम झाले म्हणायचं. मग गॅस बंद करायचा आणि ते तेल थंड करायला ठेवायचं, आणि थंड झाले की बॉटलमध्ये भरून आपण कुटायला जाताना मसाला घेऊन जायचं. तर हळकुंड फोडून घेते म्हणजे व्यवस्थित तळली जातील. आणि हा जो तुम्हाला तमालपत्र, ती जावित्री, रामपत्रे हे मसाले दिसत का, हे तुम्ही कोरडे भाजले तरी चालतात, पण मी यावेळेस 1 चमचा तेल टाकून भाजले. तर ते कोरडे कशामुळे भाजायचे, का तर नंतर ना आपण ह्याच्यावर आपण डंकावर चाळणी वाटते, ते व्यवस्थित तिखट चाळलं जात नाही. असं जास्त तेल असलं की ते चिकट तसंच वरी राहतं, मग ते वरचाच परत ते टाकूनच द्यावं लागतं. म्हणून होता होईल तेवढं तेल कमी वापरायचं आपले मसाले भाजताना, मिरच्या भाजताना. तर वाटलंच तर खोबरं आणि कांदा भाजताना तुम्ही जास्त तेल वापरू शकता, का आता ते मिक्सरवर बारीक केलं जातं, त्याचं काहीही होत नाही. पण तरी पण मी ते पण कमी तेलातच भाजले, तरी पण आपल्या हे मसाल्याला तेल किती छान सुटले तुम्ही पाहू शकता. एकदम असं चिकलावणी आपला मसाला झालेला आहे, असं गोळा, एकदम घट्ट गोळा झाल्याने. तर तेल मी गेल्या वर्षी जेवढं वापरलं होतं तेवढंच तेल पण यावर्षी पण वापरले, तरी पण गेल्या वर्षीपेक्षा यावेळेसचा मसाला माझा जास्त असा चिकट झालेला आहे. का तर आपण ना यावेळेस जरा पद्धत थोडीशी वेगळी केली, आणि यावेळेस उलट आपण मोहरी, तीळ आणि खसखशीचं प्रमाण कमी घेतलं आहे. गेल्या वेळेस 50-50 ग्रॅम घेतलं होतं, यावेळेस 30-30 ग्रॅमच घेतलेलं आहे आपण. तर आता आपण भाजायला घेऊया मसाले. तर आता सुरुवातीला मोहरी कोरडीच बिना तेलाची भाजायची, तडतड होईपर्यंत. अशी तडतड होईपर्यंत कलर पण चेंज झाला आहे तुम्ही पाहू शकता. आता हे आपण ताटात थंड करायला काढू. त्याच्यातच तीळ पण भाजून घ्यायचे, ते पण तडतड होईपर्यंत. ते पण नंतर ताटात काढून मोहरीतच एकत्रच द्यायचं आपल्याला, का तर ते नंतर मिक्सर वाटं काढलं जातं, का तर ह्या तेलबिया असतात ह्या मिक्सरवरच कुटल्या जातात, कारण डंकावर ते नंतर चाळलं जात नाही. म्हणून ते मावशी काय करतात, हे वेगळंच, कांदा वेगळाच, खोबरं वेगळंच, आणि खसखस, तीळ आणि
मोहरी ही वेगळीच मिक्सरवर बारीक केली जाते, म्हणून हे भाजायचं पण वेगळं आणि नंतर कॅरीबॅगमध्ये वेगळंच पॅक करून घेऊन जायचं, म्हणजे व्यवस्थित त्यांना त्या मावशींना ते सर्व कुटता येतं म्हणून. तर आता हे आपण ह्याच्यात काढून घेऊ. आणि खसखस तुम्ही तशीच कच्ची जरी टाकली तरी चालती, पण आपण फक्त त्याला गरम करणार आहोत 5 सेकंद. खसखस नाही भाजली तरी चालती. तर यावेळेस थोडीशी पद्धत मी बदलली, कारण मी मसाले कोरडेच भाजत असते बिना तेलाचीच, पण यावेळेस ना मी 1 चमचा तेल टाकले काही काही मसाल्यांना. पुढे दाखवते आणि सांगते तुम्हाला. आणि यावेळेस फक्त मोहरी, तीळ आणि खसखशीचं प्रमाण थोडंसं कमी केले, 30-30 ग्रॅम घेतले. प्रत्येक वेळेस 50-50 ग्रॅम घेत असते. तर उगं थोडं चमचा तेल प्रत्येक मसाला भाजताना टाकले. तर कोरडेच भाजायला हवे होते, का तर यावेळेस जरा चाळताना यावेळेस थोडंसं जास्त राहिलं प्रत्येक वेळेसपेक्षा माझं त्या डंकावर त्या मावशीकडून, का तर आपण मसाल्याला तेल टाकलं होतं. पण मग जरा आपल्या मसाल्याला तेल सुटावं जरा म्हणून मी तेल टाकलं ह्यावेळेस, जरा जास्त गोळा व्हावा चिकलावणी असा म्हणून. तर सुरुवातीला रामपत्री भाजून घेतली थोड्या तेलावर, नंतर जावित्री भाजून घेते. तर गेल्या वेळेस मला ना बहुतेक त्रिफळा मिळाला नव्हता, यावेळेस आहे मी लक्ष करून. आणि त्याच्या गेल्या वर्षी केलं तर अजून वर्षी केलं तर त्यावेळेस नागकेशर भेटलं नव्हतं. त्याच्या आधी बेडगी मिरची भेटली नव्हती, पण यावेळेस मला सर्व भेटले. मी लक्ष करून आणलं स्वतः जाऊन सर्व साहित्य, आणि यावेळेस सर्व घेतले. तर कधी असं काही विसरतं किंवा आणि काही नसतं त्या दुकानात, मग ते राहतंच तसं. पण यावेळेस सर्व साहित्य मी आणले. तर नागकेशर घेतला, नंतर त्रिफळा भाजून घेते. तर नागकेशरला कोरडं जरी भाजलं तरी चालतं, त्याला तेल काही नाही टाकलं तरी चालतं. आणि हे त्रिफळांना आणल्यानंतर निवडून घ्यायचा, प्रत्येक मसाला निवडून घ्यायचं. काड्या कुड्या असतात त्याच्यात, पण या त्रिफळामध्ये ना काही ह्याच्यात बी राहतं, ते बी चांगलं नसतं, म्हणजे त्याने उग्र वास येतो आपल्या मसाल्याला, म्हणून त्यातलं त्रिफळ्यातलं बी नक्की काढून टाकायचं. काही ह्याच्यात बी राहिलेलं असतं. ही मोठी विलायची, ही पण काळपट होईपर्यंत भाजून घेऊ आपण याला. तर त्रिफळातले बी आणि दगडी फुलं असतात ना, त्यातले साल, त्या दगडी फुलाला झाडांची सालीला येतं ना, त्याची साल चिटकलेली असते, ती साल काढून टाकायची. ती दोन्ही व्यवस्थित बारीक नीट करायचे मसाले आपले घेताना. बाकीच्या मसाल्यात एवढं काही नसतं, फक्त जिऱ्यामध्ये ते खडे काही काड्या काही असतात, मग ते जिरे शहाजिरे ते एक नीट करायचे. आता हे चक्रीफूल भाजून घेतलं आपण. आता ना आपण तमालपत्र घेऊया. तर सर्व मसाले आपले थोड्या थोड्या तेलात आपण भाजून घेतले, तर ते आता बाजूला थंड करायला ठेवूया आपण. आता आपण धणे भाजून घेऊ. धणे पण आपण कोरडेच भाजले तरी चालते बिना तेलाचे, पण मी थोडं चमच्याभर टाकले तेल. काळपट होईपर्यंत धणे आपण भाजून घेऊया. धणे खोबरं पण कोरडं भाजलं तरी चालतं, कारण त्याला अंगचंच तेल सुटलेलं असतं. फक्त कांद्याला जास्त तेल लागतं भाजायला. कुणी कुणी कांदा तळून पण घेतं, पण मी नाही तळत, असं जास्त तेलात हे करून घेते, भाजूनच घेते. आता खोबरं पण लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. एकदम झणझणीत आपला मसाला तयार झालेला आहे. खूप छान झाला आहे. अशा पद्धतीने करा, खूप मस्त होतो. अर्धा किलोपेक्षा सुद्धा कमी तेल वापरलं आहे आपण सर्व मसाल्याला, सर्व भाजण्यापासून टाकण्यापासून. तरी पण आपला मसाला एकदम असं गोळा झाला आहे, खूप छान झाला आहे. 400 ग्रॅमच तेल कमी वापरले आपण, तरी पण आपला मसाला खूप छान झाला आहे. तर आता ना जास्त तेल टाकायचं कांदा भाजताना. कांदा 2 बॅचमध्ये भाजायचा, कारण त्या फुलून जास्त होतो तो, नंतर व्यवस्थित भाजला जात नाही. एकदम सगळा टाकला की वरवर तेल टाकलं आहे मी. नंतर सुरुवातीला जर 1 चमचा टाकला तरी भाजताना वरून आणखीन 1-2 चमचे टाकले, तर ते व्हिडिओ शूट झाला नाही.
तर आता जास्त तेलात आपण तळून घेऊया. हळकुंड, सुंठ आणि दगडी फूल हे जास्त तेलात तळावं लागते. बाकीचं कमी तेलात भाजलं किंवा कोरडं भाजलं तरी चालते. तर हळकुंड असे फुगून काळपट होतात. सुंठ आणि हळकुंड दोन्ही पण मग ते फुगले, भाजले, तळले असं समजायचं आपण. फुगले आणि असं काळपट झाले. तर सुंठ काढून घेऊ. आता हळकुंड पण असेच तळून घेऊ. हे वेगळं नाही ठेवलं, मसाल्यातच बाकीच्या मसाल्यात मिक्स करून ठेवलं तरी चालतं, कारण त्या मावशीनंतर मिरच्याबरोबरच ह्याला पण डंकावर बारीक करतात. दगडी फूल, काही काही मसाल्यांचा उग्र वास येतो म्हणून त्याचं प्रमाण 10-10 ग्रॅमच असतं. काही काही मसाल्यांचा वास चांगला येतो म्हणून त्याचं प्रमाण जरा जास्त असतं. तर मग कोणत्या मसाल्याचं प्रमाण किती ते तुम्ही नंतर लिस्ट चेक करू शकता. आता थोडंसं तेल ह्यातलं काढून घेऊ आपण. एवढं तेल काही लागणार नाही. तुम्ही पाहू शकता वाटीतलं पाऊण वाटी तेल आतापर्यंत मसाल्याला गेले आपल्या सर्व. पाव वाटी आणखी शिल्लक आहे. तर ते तेल आपण आता मिरच्या भाजताना तेवढंच एक चमचा फक्त तेल टाकायचं प्रत्येक वेळेस मिरच्याला. जास्त तेल वापरायचं नाही, नाहीतर मिरच्यानंतर ना मसाला कुठल्याच ते चाळणी वाटत चाळला जात नाही. तर आता सुरुवातीला बेडगी मिरची भाजून घेते तेवढे 1 चमचे तेलात. तर असे डाग पडूस तर भाजायचं सर्व मिरच्या, बेडगी पण आणि साधी पण असे डाग पडूस तर असे काळपट जराशी व्हावी अशी भाजून घ्यायची. तर मिरच्या भाजताना ठसका उठतो म्हणून तुम्ही तोंडाला रुमाल बांधू शकता. तर अशाच प्रकारे सर्व मिरच्या भाजून घेतल्या, सर्व मसाले पण भाजून घेतले, तेल पण थंड झाले. मग ते सर्व मसाले मी नंतर कॅरी बॅगमध्ये भरले आणि कुटायला डंकावर घेऊन गेले. तर मिरच्या एकत्रच केल्या, बेडगी मिरची आणि साधी मिरची भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर एकत्रच कॅरी बॅगमध्ये भरली. तेल पण बॉटलमध्ये भरलं. मीठ वेगळंच घेतलं, कांदा वेगळाच घ्यायचा, खोबरं वेगळंच घ्यायचं आणि मोहरी, तीळ आणि खसखस वेगळंच घ्यायचं. आणि हळकुंड, दगडी फूल आणि सुंठ हे मी वेगळंच ठेवलं, पण ते नाही वेगळं ठेवलं तरी चालतं. या मसाल्यातच टाकलं ना, तमालपत्र ती आहे ना, याच्यात जरी टाकलं तरी चालतंय, पण मी वेगळंच ठेवलं. तर आता हे तमाल जे आपण थोड्या थोड्या तेलात भाजलं होतं ना, त्याच्यातच जे आता कच्चे मसाले टाकणार होतो आपण, जिरी, शहाजिरी, मिरी आणि लवंग आणि दालचिनी, ते आता एकत्रच ह्याच्यातच टाकूया आपण. हे कच्चंच आपण देणार आहोत न भाजता. थोडंसं गरम केलं असतं तुम्ही तरी चाललं असतं, पण काही पावसाळे दिवस नाही आता म्हणून मी तसंच कच्चं देणार आहे. जर असं जरा पावसाळे दिवस असं तर सादळल्याने होतं, व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून त्याला थोडंसं गरम करून दिलं तरी चालतं. तर आणि धने पण त्याच्यातच टाकूया आपण आणि हे एकत्रच आता कुटायला घेऊन जाऊया. तर खोबरं, कांदा, मोहरी, तीळ आणि खसखस हे मिक्सरवर बारीक केलं जातं, डंकात बारीक करीत नाहीत, का तर ते तेल सुटतं त्याचं आणि ते चाळणी वाटं चाळलं जात नाही, म्हणून ते हे 3 वस्तू तेवढ्या मिक्सरवर बारीक करतात त्या मावशी आणि नंतर आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करतात, म्हणून ते वेगळंच ठेवायचं. आणि मीठ मी 200 ग्रॅम घेतलं, पण एवढं लागलं नाही, त्यातलं 50 ग्रॅम वापस आलं, 150 ग्रॅमच मीठ लागलं मला. तर आता डंकावर ते कुटायला सुरुवातीला सर्व मसाले एकत्र करून कुटले मावशीने त्या, आणि नंतर त्यांनी बंद करून तेल टाकलं. तर तेल टाकल्यास तुम्ही पाहू शकता एकदम असं चिकल्यावणी मस्त झाले. नंतर आपण वाटीभरच तेल टाकलं तरी आपला मसाला खूप छान झाला. तर तुम्ही आपण कुठून संध्याकाळ अंधार पडला मला घरी यायला, सर्व दिवस गेला आज ह्या मसाल्यामध्येच. तर आता तुम्ही भरण्या मी कालच ह्या स्वच्छ घासून धुवून कोरड्या करून ठेवल्या होत्या, दोन्ही पण भरण्या. आता ह्या काचाच्या भरणीत भरून मसाला असा ठेवला ना, मला 10 महिने एवढा मसाला पुरतो, 10-11 महिने जातो मला. तर कसा वाटला तुम्हाला माझ्या काळ्या तिखटाची रेसिपी ती नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण माझ्या या रेसिपीप्रमाणे प्रमाण घेऊन काळं तिखट बनवा, खूप छान होतं. वास तर खूप मस्त येतो आणि आपल्या भाज्या पण खूप छान होतात. आपली नॉनव्हेज भाजी तर खूप मस्त होती, कलर टेस्ट पण खूप छान येतो. तर नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.